सर्व्हिस वॉटर कूल्ड और ब्राइन कूल्ड चिलर। हॅलो, माझे नाव मयूर आहे। मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात। या मॉड्यूलमध्ये आपण वॉटर कूल्ड किंवा ब्राइन कूल्ड चिलर्स दुरुस्त करायला शिकणार आहोत। या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल प्रणाली पंप डाऊन करायला, ब्राइन चिलिंग इव्हॅपोरेटरचे भाग दुरुस्त करायला, असेंबली केल्यानंतर लीक चाचणी करायला। आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूया। आवश्यक टूल्स किंवा साधने आहेत: रिंग स्पॅनर सेट 1 सेट, डबल एंड स्पॅनर सेट 1 संच, पाईप पाना 1 नग, स्क्रू स्पॅनर 1 नग, हातोडा 2 किलो 1 नग, चिन्नी 1 नग, स्क्रायबर 1 नग। आवश्यक उपकरणे: मल्टिपल ब्रायन चिलर 1 नग, आवश्यक साहित्य: हायड्रोक्लोरिक आम्ल, ट्रायक्लोरोथिन, पितळ ब्रश 1 नग, ब्रास स्क्रबर 1 नग, 3 मिलीमीटर जाड कॉम्प्रेस्ड ॲस्बेस्टॉस फायबर शीट 1x3 मीटर्स, बनियन कापड। चिलर म्हणजे काय? चिलर हे एक असे उपकरण आहे जे लोडमधून उष्णता काढते आणि रेफ्रिजरेशन सिस्टीम वापरून वातावरणात सोडते। ही कूलिंग यंत्रणा पॉवर प्लांट्स आणि इतर मोठ्या सुविधांमध्ये अनुकूल आहे। मूलतः यात एकतर इथिलीन ग्लायकॉल आणि पाणी किंवा साधे पाणी अभिसरण घटकांसह एक प्रणाली असते। कूलिंग फ्लुइड जलाशयातून कूलिंग आवश्यक असलेल्या उपकरणांमध्ये पंप केला जातो। तेथे एअर कूल्ड चिलर्स देखील आहेत जे पंखे वापरून उष्णता नष्ट करतात। ऊर्जा संयंत्रामध्ये अधिक सामान्य आणि आधुनिक पर्याय आहे। चला चिलरचे प्रकार पाहूया। वॉटर कूल्ड चिलर। वॉटर कूल्ड चिलर्स कूलिंग टॉवरसह सुसज्ज असतात। परिणामी एअर कूल्ड चिलरच्या तुलनेत जास्त कार्यक्षमता मिळते। ते अधिक कार्यक्षमता प्राप्त करतात कारण ते सभोवतालच्या तापमान व बल्ब तापमानावर आधारित घनरूप करतात जे सभोवतालच्या कोरड्या बल्बच्या तापमानापेक्षा कमी असते। एअर कूल्ड चिलर: ज्या परिस्थितीत सौंदर्यशास्त्र, पर्यावरणीय परिस्थिती किंवा पाण्याच्या प्रवेशास अडथळे आहेत तेथे एअर कूल्ड चिलर वापरता येऊ शकतात। दोन्ही प्रकारचे चिलर उष्णता हस्तांतरणासाठी हवेच्या प्रवाहावर अवलंबून असतात। या पद्धतीमध्ये फरक आहे। वॉटर कूल्ड चिलर्स आर्द्र हवेचा प्रवाह ॲम्बियंट एअर स्ट्रीम अधिक वॉटर स्प्रे वापरतात, तर एअर कूल्ड चिलर केवळ सभोवतालची हवा वापरतात। ब्राइन कूल्ड चिलर्स नावाच्या चिलरचा आणखी एक प्रकार आहे। ब्राइन चिलर ही एक शीतकरण प्रणाली आहे जी प्रक्रिया किंवा ॲप्लिकेशनमधून उष्णता काढण्यासाठी आणि कूलिंग युनिटमध्ये स्थानांतरित करण्यासाठी पाणी आणि मीठ जे समुद्र आहे यांचे मिश्रण वापरते। या प्रणालीमध्ये ब्राइन द्रावण हीट एक्सचेंजरमधून वाहते, प्रक्रियेतील उष्णता शोषून घेते आणि नंतर शीतकरण प्रणालीमध्ये थंड स्रोताकडे जाते, जिथे ते उष्णता सोडते आणि त्याच्या मूळ तापमानावर परत येते। कूलिंग होण्यासाठी ब्राइनला प्राधान्य दिले जाते कारण ते साध्या पाण्याच्या तुलनेत कमी तापमानाला द्रव अवस्थेत राहते, ज्यामुळे कमी तापमानाची आवश्यकता असलेल्या शीतकरण अनुप्रयोगांसाठी ते योग्य बनते। पाण्यात मीठ टाकल्याने द्रावणाचा अतिशीत बिंदू आणखी कमी होतो। तुलनेने कमी खर्चात उष्णता कार्यक्षमतेने वाहून नेण्याची ब्राइनची क्षमता वाढते। चिलर्ससाठी ब्राइन द्रावण करण्यासाठी विविध क्षारांचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामध्ये सोडियम क्लोराईड सर्वात सामान्य आहे कारण त्याची उपलब्धता, परवडणारीता आणि कमी गोठणबिंदू ज्यामुळे ते रेफ्रिजरेशनच्या उद्देशाने आदर्श बनते। कॅल्शियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड यासारखे पर्याय अगदी कमी गोठवण्याचे बिंदू देतात, जे अत्यंत कमी तापमानाची मागणी करणाऱ्या अनुप्रयोगांसाठी योग्य आहेत। ब्राइन तयार करताना मीठ ते पाणी गुणोत्तर काळजीपूर्वक समायोजित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याची शीतकरण कार्यक्षमता ऑप्टिमाइज करण्यासाठी गंज आणि उच्च मीठ एकाग्रतेशी संबंधित इतर गुंतागुंत लक्षात घेता। ब्राइन वापरण्यापूर्वी संपूर्ण मीठ विरघळण्याची खात्री करणे प्रणालीतील अडथळे टाळण्यासाठी आणि ऑपरेशनल कार्यक्षमता राखण्यासाठी अत्यावश्यक आहे। कालांतरानं चिलर प्रणालीची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नियमित देखरेख आणि देखभाल देखील आवश्यक आहे।
आता चिलर दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पाहू. कार्य 1. सिस्टीम पंपिंग. सिस्टीम बंद करा. लिक्विड लाईन बंद करा. कमी दाबाच्या कटआउट स्विचवर तात्पुरते विद्युत कनेक्शन बायपास करा. कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटर सक्रिय करा. सक्शन दाब 0.5 किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटर पर्यंत कमी होईपर्यंत निरीक्षण करा. कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटर बंद करा. वितरण डिस्चार्ज झडप त्वरित बंद करा. खबरदारी, कंप्रेसर सक्शन प्रेशर व्हॅक्यूम होऊ देऊ नका किंवा सिस्टीमला तेल पंप करण्यास अनुमती द्या. ब्राईन इनलेट आणि आउटलेट व्हॉल्व्ह बंद करा. कूलरमधून ब्राईन द्रव रिकामा करा आणि सील बंद कंटेनरमध्ये ठेवा. टास्क 2. ब्राईन इव्हॅपोरेटर घटकांची देखभाल. गॅस्केट काळजीपूर्वक हाताळले जातील याची खात्री करून शेवटचे कव्हर हेड ए आणि हेड बी काढून टाका. नळ्यांची नीट तपासणी करा. रॉडला जोडलेल्या ट्यूब क्लिनिंग ब्रश वापरून प्रत्येक वेळी नळी आतून स्वच्छ करा. फ्लोट असेंब्ली स्वतंत्रपणे सर्व्ह करा, नंतर ते पुन्हा एकत्र करा. दृष्टीची काच पुन्हा जोडण्यापूर्वी कापडाने आतून काढा आणि स्वच्छ करा. सेफ्टी व्हॉल्व्हची देखभाल करा आणि तो पुन्हा जोडा. अचूकतेसाठी दाब मापक तपासा. तेल आणि घाण काढण्यासाठी शेल साइड ड्रेन उघडा, नंतर ड्रेन व्हॉल्व्ह बंद करा. सक्शन सर्व्हिस व्हॉल्व्हद्वारे N2 दाब लावा. दबावाचे निरीक्षण करा आणि रेकॉर्ड करा. कार्य 3. असेंब्ली नंतर लीक चाचणी. गळतीसाठी ट्यूब तपासणीसाठी साबण द्रावण वापरा. गळती आढळल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करा. व्हॅक्यूम पंप लाईन सर्व्हिस व्हॉल्व्हशी जोडा. व्हॅक्यूम पंप सुरू करा आणि 760 मिलीमीटर पर्यंत पोहोचल्यावर थांबवा. व्हॅक्यूम तोडण्यासाठी गॅस लाईन उघडा. शेवटच्या कव्हर्ससाठी नवीन गॅस्केट तयार करा. शेवटचे कव्हर्स पुन्हा जोडा, हेड ए आणि बी. ब्राईन सिस्टीममधून कोणतेही एअरलॉक सोडण्यासाठी ब्राईन व्हॉल्व्ह उघडा. ब्राईन सिस्टीममधील कोणतीही गळती आहे का याची बाहेरून तपासणी करा. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या अभ्यासामध्ये आपण हे शिकलो: प्रणाली पंप डाऊन करायला, ब्राईन चिलिंग बाष्पीभवनाच्या भागांची दुरुस्ती करायला, असेंब्ली नंतर लीक चाचणी करण्यास. अशा प्रकारे आपण वॉटर कूल्ड किंवा ब्राईन कूल्ड चिलर्स कसे दुरुस्त करावे हे शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.